दरम्यान नेपाळमध्ये जे काही घडतंय, नेपाळमधील घटनेवर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत एक प्रतिक्रिया दिली आहे। ते ट्विट आपण पाहूया। ये स्थिति किसी भी देश में पैदा हो सकती है। सावधान, भारत माता की जय, वंदे मातरम। आणि या संदर्भात अर्थात संजय राऊतांनी जे ट्विट केलेलं आहे त्या संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, आपलं स्वागत। आपण पाहतोय की संजय राऊतांनी नेपाळची तुलना एक प्रकारे भारतासोबत करू पाहण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। खरं तर संजय राऊत यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं हे प्रदर्शन आहे। त्यांच्या बुद्धीचं विसर्जन झालंय असं मी परवालाच म्हणालो होतो। कारण भारत हा अतिशय सहिष्णू देश आहे। महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, घटनेवर चालणारा हा देश आहे। संजय राऊत यांच्या मनामध्ये कितीही सुप्त इच्छा असेल की अशा पद्धतीची स्थिती भारतामध्ये यावी किंवा तो सावधानतेचा इशारा संजय राऊत देऊ पाहतायत, परंतु अशी स्थिती भारतासारख्या देशामध्ये कधीच येणार नाही। कारण इथं लोकशाहीनं आलेलं सरकार आहे आणि संजय राऊतच्या मनामध्ये कितीही इच्छा असेल, सुप्त इच्छा असेल की अशा पद्धतीची अराजक स्थिती चिथावणी देण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत। संजय राऊत यांना त्याच्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही। त्यामुळे त्यांनी अशी कितीही चिथावणी देण्याचा प्रयत्न केला किंवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी भारतातील जनता सुज्ञ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये लोकांनी दिलेलं सरकार, लोकांचं असलेलं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर इथल्या देशवासियांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईचा विश्वास आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सर्वात जास्त तरुणांची मतदान हे भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळत असतं। हे वारंवार तरुण भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभे असतात। त्यामुळे संजय राऊतच्या मनामध्ये किती अशा पद्धतीची इच्छा असेल, संजय राऊत किती अशा पद्धतीचे दिवा स्वप्न बघत असतील तर त्यांनी ती दिवा स्वप्न बघावे। भारतामध्ये अशी परिस्थिती येण्यासारखं नाहीये, कारण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सारखं सक्षम नेतृत्व आहे आणि ते जनतेच्या आशीर्वादानं, जनतेच्या प्रेमातून सरकार आलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांचं काय झालंय, संजय राऊत सातत्यानं अशा पद्धतीची हेकेखोर, संजय राऊत अशा पद्धतीनं बौद्धिक दिवाळखोरी करण्याचा प्रयत्न, अशी मुक्ताफळं उधळण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत। मला वाटतं हे त्या मुक्ताफळं उधळण्याचाच प्रकार आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हुकुमशाही चालत नाही, लोकशाही व्यवस्थेनं आपला देश चालत असतो। संजय राऊत यांच्या मनातील ही सुप्त इच्छा पूर्ण होणार नाही। त्यांनी कितीही अशा पद्धतीचं चिथावणीखोर, लोकांमध्ये गैरसमज पसरवणारी विधानं केली आणि काय सावधान, भारत माता की जय, हो भारत माता की जय म्हणणारा इथला तरुण आहे। भारत मातेचा आम्हाला अभिमान आहे आणि भारत मातेचा रक्षण करण्यासाठी, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी इथला तरुण सजग आहे। संजय राऊत सारखी वायफळ बडबड किंवा बौद्धिक दिवाळखोरी, बौद्धीचं विसर्जन इथला तरुण कधीच करणार नाही। नक्कीच नवनाथजी, संजय राऊतांनी जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सावधानतेचा इशारा दिला। अर्थात यापूर्वी मणिपूरमध्ये, भारतामध्ये मणिपूर या ठिकाणी जो काही हिंसाचार आगडोंब उसळलेला होता त्याचा दाखला देखील त्यांनी दिलेला आहे आणि आता मात्र ते म्हणतायत की ये स्थिती किसी भी देश में पैदा हो सकती है आणि सावधान असं आवर्जून त्यांनी म्हटलंय। खरं तर संजय राऊत यांच्या पक्षाला सावधान राहण्याची गरज आहे। संजय राऊत आज काय सावधानतेचा नारा देत आहेत? त्यांचं सरकार असताना, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांना जास्त सावधान राहण्याची गरज होती, तेव्हा ते कधीच सावध राहिलेले नाहीये। तेव्हा त्यांचे 40 लोक त्यांच्या समोरून गेले, तेव्हा त्यांना काही कळलं नाही, तेव्हा ते सावध नव्हते आणि आता ते देशाला सावधान म्हणतायत का? अहो, सावधान संजय राऊत यांनी राहण्याची गरज आहे। आज राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं राजकीय श्राद्ध घातलं जाणार आहे। त्याबद्दल संजय राऊत यांनी सावध राहिलं पाहिजे। त्यांच्या पक्षातील लोक सातत्यानं, उभाटा गटाचे लोक सोडून जात आहेत। त्यांचा एक आमदार सोबत राहत नाही, एक खासदार सोबत राहत नाही। त्यामुळे संजय राऊत यांनी जास्त सावधान राहण्याची गरज आहे। हा देश मजबूत हातामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ सारखं सक्षम नेतृत्व आहे। त्यामुळे सावधान कुणी राहावं तर सावधान संजय राऊत यांनी राहण्याची गरज आहे। सावधान उभाटा गटांनी राहण्याची गरज आहे। इथली तरुणाई, इथले लोक भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवून आहेत आणि त्यांच्या प्रखर कर्तृत्वामध्ये, त्यांच्या नेतृत्वामधले इथल्या तरुणाई
विश्वास आहे. जेन झीचा सगळ्यात जास्त विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे. त्यामुळे सावध कोणी राहायचं असेल तर सावध संजय राऊत यांनी राहावं, कारण संजय राऊतांना वेळ लागण्याची वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना बहुमत मिळालं, ज्या पद्धतीनं देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला बहुमत मिळालं आणि उभाटा गटाला 10 आमदार देखील निवडून आणता आले नाही, त्यामुळे सर्वाधिक सावधान कुणी राहायचं असेल तर ते संजय राऊत यांना राहावं लागणार आहे. आणि त्याने इथून पुढे सावध राहावं, कारण त्यांच्या पक्षाची अवस्था येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत याच्यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये ते जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी दुसऱ्याला सावध राहण्याचा किंवा शहाणपणाचा सल्ला देऊ नये, आपल्या पक्षाला तो सल्ला द्यावा, एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. नक्कीच नवनाथजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संजय राऊतांच्या या ट्विटमध्ये खोचकपणा नक्कीच आहे. त्यांनी सावधानतेचा इशारा दिलाय. मात्र दुसरीकडे भारत माता की जय, वंदे मातरम हे म्हणायला ते विसरलेले नाहीयेत. आणि माझा पुढचा मुद्दा असा आहे की श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान तर सातत्यानं चालूच असतं, आणि आता नेपाळ, म्हणजे भारताच्या आजूबाजूला जी 4 मोठी राष्ट्र आहेत, देश आहेत, त्या राष्ट्रांमध्ये अराजकता माजलेली असताना भारताला देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं नव्हे का? भारत निश्चितपणे काळजी घेतोय. आपल्याला कल्पना आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई असतील, आमचं अतिशय सक्षम असं सरकार आहे. आपल्या सर्व जनतेचा पाठिंबा. आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय तर लोकशाही आपल्याकडे जिवंत आहे आणि लोकशाहीच्या मार्गातून आलेलं हे सरकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथल्या 140 कोटी जनतेचं नेतृत्व करतात. आपल्या पंतप्रधानांनी भारताचा झेंडा जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि इथल्या जनतेनं एकदा दोनदा नाही, सलग 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास टाकला. आणि तेवढंच नाही तर स्पष्ट बहुमतानं आपलं सरकार महाराष्ट्रात देखील आलेलं आहे. अशा पद्धतीचं जनतेचं पाठबळ ज्या ठिकाणी असताना तिथं असे कितीही संजय राऊत आले आणि संजय राऊत यांनी कितीही आगीत तेल ओतण्याचं काम केलं, तर असं बोलणाऱ्यांच्या आणि आगीत तेल ओतणाऱ्यांचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही. इथली जनता जनार्दन सुज्ञ आहे आणि इथली जनता जनार्दन संजय राऊत यांच्यासारख्या आगीत तेल टाकणाऱ्यांच्या लोकांचं तोंड जाळल्याशिवाय राहणार नाही. मला एक छोटंसं उदाहरण द्यायचंय. एका जंगलाला आग लागलेली असताना सगळेजण अशा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात, पण एक छोटीशी चिमणी ती आगीतलं पाणी टाकून ते विझवण्याचा प्रयत्न करतात. संजय राऊत पाणी टाकत नाहीत तर तेल टाकतायत, परंतु जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा संजय राऊत यांच्यासारखाच नाव आग विझवणाऱ्यामध्ये नाही तर आग लावणाऱ्यामध्ये लावलं जाईल. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. भारत अतिशय सक्षम महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सारखं सक्षम नेतृत्व, अमित भाई सारखं सक्षम गृहमंत्री आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती येणार नाही. आपली जेन झी ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळं हे असे कितीही दिवा स्वप्न संजय राऊत यांच्यासारख्या माणसांनी बघितली तरी त्यांची ही दिवा स्वप्न पूर्ण होणार नाही. भारत ताकदीनं एकसंघपणे इतर देशांना देखील मदत करेल. जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताचा डंका पिटतोय, भारताचा झेंडा जगभरामध्ये फडकतोय. त्यामुळे संजय राऊत यांनी अशी वायफळ बडबड करू नये आणि अशी दिवा स्वप्न बघू नये. त्यांचं तोंड अशा आगीमध्ये भाजल्याशिवाय राहणार नाही. नवनाथजी, तुम्ही जसा दावा करता आहात की 20 ते 25 वयोगटातली जी तरुणाई आहे त्यांना आपण जेनझी असं म्हणतो, हीच जेनझी रस्त्यावर उतरली. नेपाळमध्ये त्यांनी आग लावली, अक्षरशः नेपाळ त्यांनी पेटवून दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातली तरुणाई मात्र भाजपच्या किंबहुना सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असा दावा आपण करताय. निश्चितपणे आपण मतदानाचे आकडे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सर्वात जास्त मतदान कोण करतं तर फर्स्ट वोटर, जो पहिल्यांदा वोटर झालेला असतो तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. 2014, 2019, 2024 या सर्व मतदारामध्ये सर्व मतदानाची आकडेवारी जर का आपण काढून बघितलं तर त्यामध्ये फर्स्ट वोटर महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजींना सर्वाधिक जास्त मतदान कोणी केलं असेल तर या जेन झीने केलंय. जे फर्स्ट वोटर आहे ते 18 ते 22 वयोगटातील तरुण आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सातत्यानं उभे राहिलेत, कारण आपलं विजन महत्वाचं आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एक दृष्टिकोन लागतो, तो
दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन चालतात आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा, त्या विजनला पाठिंबा देण्याचं काम इथल्या तरुणाईने सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळे ही सगळी तरुणाई विकासाच्या मुद्द्यावर पाठीशी आहे. आज आपण बघतो आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती, आज ती 3ऱ्या क्रमांकावर आली, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं सक्षम नेतृत्व आज आहे. आज आपला महाराष्ट्र जर का घेतला तर महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1 वर आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये आज महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो, कारण देवाभाऊ सारखं सक्षम नेतृत्व आज आपल्या सोबत आहे. अमित भाई सारखं केंद्रीय गृहमंत्री अतिशय सक्षमपणे, म्हणजे 370चं कलम एवढे वर्ष झिजत पडलेलं होतं, ते सोडवण्याचं काम. विरोधकांनी काय म्हटलं होतं 370 कलम हटवलं तेव्हा, की काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ वाहतील, काश्मीरमध्ये कोणाला जगणं मुश्किल होईल. काश्मीरमध्ये एक दगड पडला का? काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने शांतता आहे, काश्मीरचा प्रश्न अतिशय संयमितपणे सोडला, रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणाऱ्यांना देखील आता तोंड दाखवायला जागा उरली नाही. काश्मीर अतिशय शांत झाला, थंड झाला आणि लोकांचा पाठिंबा असेल, लोकांचं पाठबळ असेल तर कितीही मोठे प्रश्न आले तर ते सोडवता येतात. आणि भारतामध्ये अतिशय सक्षम नेतृत्व आहे. या सक्षम नेतृत्वानं काश्मीर सारखा प्रश्न अतिशय संयमित हाताळलेला आहे. मणिपूरचा प्रश्न देखील आपण अतिशय संयतपणे हाताळतोय आणि आपला देश निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मार्गक्रमण करेल. आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, येत्या काही काळात विश्वगुरु भारत बनणार, यामध्ये अजिबात शंका नाही. नक्कीच नवनाथजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. दरम्यान काही वेळा